बायकांच्या बॅगमध्ये नेहमीच पसारा असतो. मी इतक्या गोष्टी घेऊन जाते की मला नेहमीच मोठ्याच बॅग्स लागतात. फायनली मला एक ऑप्शन सापडला. बॅग मधल्या गोष्टी कमी करणं हा कधीच ऑप्शन नसतो. तुम्ही बॅग अशी निवडा जी सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्याच्यात मावू शकतात. ऊन पाऊस थंडी ऑल सीझन बॅग आहे. आता खांदे दुखत नाहीत. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी रुचारण्य आज माझ्या या फॅशन अँड लाईफस्टाईल चॅनलवर घेऊन आली आहे माझी बॅग. थांबा, कन्फ्युजन नको. मी नुकतीच ऑफिसला जाण्यासाठी एक नवीन बॅगेची खरेदी केली होती आणि त्यासाठी मला भरपूर कॉम्प्लिमेंट्स मिळाले. म्हणजे सगळेच मला म्हणत होते की अरे किती क्लासी बॅग आहे आणि त्यावरूनही किती स्पेशियस आहे आणि किती कम्फर्टेबल लुक आहे हिचा आणि क्लासी लुक आहे हिचा. सो म्हटलं चला तुम्हाला सुद्धा दाखवते की मी या सगळ्या माझ्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी मी ऑफिसला घेऊन जाते बॅगेमध्ये ते सगळं कसं काय मी अरेंज करून ठेवते आणि त्यातूनही तो क्लासी लुक सुद्धा त्या बॅगेचा कसा मेंटेन राहतोय. म्हटलं चला दाखवते तुम्हाला सुद्धा. सो ही आहे ती माझी नवीन बॅग जिला मी नुकतीच मिंत्रावरून शॉपिंग केलेली आहे. हे काही ऑनलाईन पेड प्रमोशन नाहीये. मला ही बॅग प्रचंड आवडली आहे आणि किती किती मला माझा म्हणजे प्रवास म्हणतो ना ऑफिसला जायचा आणि एकंदरीत सगळ्या गोष्टीच ऑफिस रिलेटेड, कारण ह्या बॅगेमध्ये सगळ्याच गोष्टी ऑफिस रिलेटेड. सो म्हटलं किती असं मस्त सुखकर झालंय. म्हटलं तुमच्याबरोबर मला हे शेअर करायलाच हवा माझा हा एक्सपिरियन्स. सो म्हणून आता आपण बघणार आहोत ह्याच्यामध्ये मी काय काय ठेवते. चला बघूया. ओके, सो सर्वात प्रथम ही मिनी बेस्ट या ब्रँडची बॅग आहे जी मी मिंत्रावरून विकत घेतली होती आणि ह्याची ऑनलाईन खरेदी केलेली. आणि ह्याच्यामध्ये असं वेगळं एक कंपार्टमेंट सुद्धा आहे लॅपटॉप वगैरे ठेवायचा. सो मी तुम्हाला एक एक गोष्ट दाखवणार आहे. आता मी ह्याच्यातून काय काय या पिटाऱ्यामधून मी माझ्या ऑफिसच्या काय काय गोष्टी बाहेर काढते येते. सो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी ह्याची लिंक दिलेली आहे, तर तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली ह्याची प्राइस काय आहे आता सध्या आणि किती काय कंपार्टमेंट्स आहेत, किती स्पेशियस आहे, काय साईज आहे, काय काय कलर्स आहेत त्याच्यामध्ये अवेलेबल. सो ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला त्या लिंक मधून ऑटोमॅटिकलीच कळणार आहे. पण येस, सर्वात प्रथम मी लॅपटॉप काढलेला आहे. याच्यामध्ये एक लॅपटॉपचं वेगळं सेक्शन आहे, कंपार्टमेंट त्यांनी वेगळा दिलेला आहे आणि त्या कंपार्टमेंटला त्यांनी हे असं वापर करून त्याचं असं एक बायफर्केशन दिलेलं आहे की म्हणजे तुम्ही लॅपटॉप ठेवू शकता आणि थोडीशी जी जागा उरते त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अगदीच काही तुमचं डायरी असेल किंवा पेपर्स असतील, फाईल असेल ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता. सो हे आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर ही डायरी मी अशी नेते. बऱ्यापैकी जाड डायरी आहे कारण मला लिहायला भरपूर आवडतं आणि मला भरपूर लागतं सुद्धा लिहायला. सो मी डायरी नेहमी कॅरी करते. सो दिस इज देअर ऑलवेज. लॅपटॉप म्हटलं तर चार्जर तर आलाच. सो हा चार्जर सुद्धा मी असा नेते कारण की माझा लॅपटॉपचा वापर असा प्रचंड असतो म्हणून मी लॅपटॉप असा म्हणजे चार्जर हा असा लूजच ठेवते कारण मला केव्हाही लागतो चार्ज करण्यासाठी. सो चार्जर सुद्धा मी नेतेच कंपल्सरी. कारण काय कुठे कुठे मीटिंग्स ना इकडे तिकडे बाहेर जावं लागतं, कधी काही क्लायंट मीटिंग्स असतात किंवा ऑफिसला तर रोजच घेऊन जावं लागतं. सो म्हणून लॅपटॉप कंपल्सरी नेणं आणि स्वतःबरोबर 100% कंपल्सरी 24/7 असणं हा माझा कामाचा एक भागच आहे. सो आय कांट डू एनिथिंग अबाउट इट. पाऊस आहे म्हणून छत्री मी अशी 3/4 वाली छत्रीच वापरते म्हणजे मला मग एक्स्ट्रा अशी काही वेगळी छत्री वापरायला नको. म्हणजे सहसा खूपच जोराचा पाऊस येत असेल तर माझ्याकडे मोठी अशी छत्री सुद्धा आहे ती मी वापरते. पण ऑफकोर्स ही छत्री या बॅगेत नाही वाहू शकत. पण हो, ही 3/4 वाली छत्री तुम्ही सुद्धा सहजासहजी म्हणजे ऑफिसला जाणाऱ्या ज्या मुली आहेत किंवा बायका आहेत त्या मोस्टली अशा छत्र्या वापरत असतील असा माझा अंदाज आहे. सो ही सुद्धा ह्या बॅगेत अशी मस्त फिट होते, छान मावते. पॉवर बँक सुद्धा मी कॅरी करते कारण कधी कधी काय होतं की आउट ऑफ बॅटरी कधी कधी मोबाईल असा लो बॅटरीवरती असतो. सो म्हणून चार्जिंगसाठी सतत कुठेही मला कसलाच स्ट्रेस नसतो कारण मी पॉवर बँक घेऊन फिरते. तसं माझा कामाचा स्वरूपच तसा आहे कारण की मीटिंगला वगैरे बाहेर जावं लागतं आम्हाला. सो खूप म्हणजे बॅटरीचं कन्झम्पशन माझं भरपूर असतं. मोबाईलवरतीच ऑलमोस्ट अर्ध माझं काम होत असतं. सो म्हणून मग पॉवर बँक जर सोबत असेल तर जरा इझी होऊन जातं. म्हणजे काय बॅटरी जाण्याचा किंवा चार्जिंग कमी असण्याचा स्ट्रेसच नाही हा बिलकुल. आणि तेही याच्यामध्ये असं मस्त कम्फर्टेबली वापरतो. माझी सर्वात फेवरेट गोष्ट आणि ती आहे मेकअप पाउच.
ह्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी मेकअप रिलेटेड आहेत. आय एम शुअर सगळ्याच मुलींच्या बॅगेमध्ये, इनफॅक्ट ऑफिसला प्रत्येक जाणाऱ्या बाईच्या बॅगेत किंवा मुलींच्या बॅगेमध्ये हे मेकअपचं पाऊच, एमर्जन्सी पाऊच ज्याला आपण म्हणतो, हे नेहमीच असतंच. कारण याच्यामध्ये तुमचे क्विक मेकअप, तुम्हाला एक साधारण एक सटल सोबत टचअप द्यायचा आहे या दृष्टीने तुम्ही या सगळ्या गोष्टी याच्यात ठेवतात. मग ते लिपस्टिक्स असो किंवा थोडंसं ब्लश असो किंवा एखादी फणी असो, थोडेसे रबर बँड्स असो, कारण कधीही इमर्जन्सी कधी काय येऊ शकते. सॅनिटरी नॅपकिन सुद्धा मी 100% ठेवते. इनफॅक्ट मी कुठल्या तरी माझ्या एका मेकअपच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा पॉइंट कव्हर केला होता, जेव्हा मी मेकअप पाऊच बद्दल बरंच काय काय बोलले होते. सो त्याच्यामध्ये हा सॅनिटरी नॅपकिन सुद्धा असतो. त्याच्यानंतर थोडे वेट वाईप्स वगैरे असतात. बँडेड आहे ह्याच्यामध्ये, कारण कधी काही शू बाईट वगैरे झालं तर मग जरा ते हँडी येऊन लागतं. सो अशा बऱ्याच पटकन तुम्हाला अशा लागणाऱ्या गोष्टी मी ह्याच्यामध्ये नेहमीच कॅरी करते. आणि जर तुम्ही ह्याच्यापैकी काहीही मिस आउट करत असाल तर ते प्लीज तुम्ही सुद्धा नोट डाऊन करा आणि स्टार्ट करा कॅरी करा. आता वळूया आपण पर्सकडे. पर्स तर ऑब्व्हियसली खूप महत्वाची आहे, कारण की तुम्ही घराबाहेर पडताय तर मग पर्स तर असायलाच हवी. कॅश, कार्ड, सगळं तुमचं जे काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तर त्या सगळ्याच ह्या पर्समध्ये मी ऑब्व्हियसली कॅरी करते. प्रत्येक जण कॅरी करतं. सो पर्स झाली. त्याच्यानंतर ही अशी एक एमर्जन्सी छोटीशी कॅरी बॅग सुद्धा मी कॅरी करते. कारण कसं होतं, कधी कधी तुम्हाला ऑफिसमधून येताना असं काही मोह होतो की हे विकत घ्यायचंय, हे खरेदी करायची आहे, किंवा पटकन अमुक आवडलं, ही भाजी, हे फ्रुट्स. सो मग हे जरा सोपं पडून जातं. आणि ही अशी फोल्डेबल आहे म्हणून ही अशी मस्त ह्याच्यात छान मावून जाते पटकन, अशी जास्त जागा सुद्धा घेते आणि ऑब्व्हियसली हेवी तर अजिबात नाहीये. देन आय हॅव डिओ. स्प्रे सुद्धा कॅरी करते. स्प्रे तर कॅरी करणं आहेच यार, कारण इतकी गरमी आहे ना यावर्षी. म्हणजे आता पाऊस नुकताच पडलाय पण इतकी गरमी अजूनही, ती चिपचिप अजूनही जाणवते. आणि मुंबईत राहणाऱ्यांना तर सर्वात जास्तच जाणवत असते ती, कारण कोस्टल एरिया म्हणजे बीच असल्यामुळे जवळ ह्युमिडिटी खूप जास्त आहे. आणि त्याच्यामुळे स्प्रे जरा असला तर जरा रिफ्रेशिंग वाटत राहतं तुम्हाला. आणि मला तर भरपूर सवय आहे असे, म्हणजे डिओड्रंट्स आणि स्प्रे आणि परफ्युम्स मी असे म्हणजे कधी कधी 2-3 मिक्स करून सुद्धा मी वापरत असते. पण हा एक हँडी मी नेहमी कॅरी करते. त्याच्यानंतर वळूया चाव्यांकडे. अच्छा, चाव्या मी एक सेपरेट हे असं हे असं पाऊच आहे आणि ते मी नेहमीच कॅरी करते. माझी अगोदरची एक बॅग होती, त्याला एक इकडे असं एक काहीतरी सेक्शन होतं असं मेटलचं, आणि त्याला मी अडकवू शकायचे. सो म्हणून हे असं छान होतं. मी मिनिसो मधून घेतलं होतं कधीतरी असं शॉपिंगला गेले तेव्हा. पण हे मी असंच नुकतं जस्ट असं म्हणजे टाकून ठेवलं तरी त्याचं पण काही एवढं फार जास्त वजन नसतं. पण हा पटकन चावी काढायची म्हटली तर जरा इझी होऊन जातं. येस. नंतर वळूया, हे माझं ऑफिसचं आयडी कार्ड आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी एक ना स्पेशल चेनचं सेक्शन सुद्धा दिलेलं आहे छोटंसं. त्याच्यामध्ये तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टी ठेवू शकतात. म्हणजे आता मी ठेवलंय इकडे हँड सॅनिटायझर ठेवलेला आहे. सो हँड सॅनिटायझर आपल्याला नेहमीच लागत राहतं आणि ही पण सवय चांगली आहे. तुम्ही हँड सॅनिटायझर जर कॅरी नाही करत असाल तर प्लीज कॅरी करायला लागा. कधी कधी असं होतं की आपण इथे तिथे आपले हात लागलेले असतात आणि पटकन काहीतरी कोणीतरी खायला देतं किंवा पटकन आपणच काहीतरी विकत घेतो खायला आणि आपले हँड्स सॅनिटाइज्ड नसतात. सो सॅनिटायझर ते डेफिनेटली आपल्याला हेल्प करतं. सो एखादा छोटासा सॅनिटायझर नक्कीच ठेवा. कर्चिफ पण असतोच, ऑब्व्हियसली कर्चिफ इम्पॉर्टंट आहे. तर हेडफोन्स माझे असतात. सो हे जी छोटं त्यांनी एक चेन दिली आहे ना ह्या बॅगमध्ये, त्याच्यामध्ये मी या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ठेवते. सॅनिटायझर, त्याच्यानंतर हे चार्जर, माझा ऑफिसचा आयडी, कर्चिफ, त्याच्यानंतर हे कार्ड होल्डर आहे माझं. सो हे सुद्धा त्याच्यातच असतं. म्हणजे पटकन मला काढून काहीही द्यायचं म्हणजे ऍक्सेसिबल असं पटकन असेल. जसं ह्या बॅगेत ना सगळ्याच गोष्टी ऍक्सेसिबल आहेत. कारण की काय की असे भरपूर कंपार्टमेंट्स नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं एक लॅपटॉपचं सेक्शन दिलंय याच्यामध्ये, सो ते एक वेगळंच होऊन जातं. आणि बाकीचं पूर्ण जो काही एरिया आहे तो मोकळा आहे. तर तुम्ही बिंदास्त तुम्ही तुमचे ऑर्गनायझर्सही सुद्धा वापरू शकता त्याच्यामध्ये. जर तुम्हाला असं काही अजून छान प्लॅनिंग करायची असेल तर तुम्ही तसंही करू शकता. सो ती एक छान स्पेस त्यांनी मोकळी दिलेली आहे. आणि हो, दॅट्स इट. सो आय थिंक ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात एकदम मस्त मावू शकतात. तर एकंदरीत या बॅगेचा लुक जर तुम्ही बघितलात ना तर ह्याला असे छान साखळ्या आहेत अशा गोल्डच्या अशा, आणि ही अशी मस्त तुम्ही ही अशी कॅरी करू शकता छानपैकी.
आणि ही बॅग म्हणजे एक चांगलं ह्याचं प्लस पॉइंट हा आहे की तुम्ही ट्रेडिशनल आउटफिट घातलेलं असेल किंवा फॉर्मल असो तुमचं ड्रेसिंग किंवा वेस्टर्न असो, म्हणजे ही बॅग सगळ्याच आउटफिट्सवर मस्त वेगळी जाते. इनफॅक्ट ह्याच्यात खूप कलर सुद्धा आहे. तुम्हाला जर ब्लॅक, मला कसं आहे की ब्लॅक जनरली मला खूप आवडतो आणि माझ्याकडे ब्लॅक बॅग्सच खूप कलेक्शन आहे. म्हणजे 3-4 माझ्या ऑफिस बॅग जर मी म्हटलं तर ब्लॅक कलर मध्येच आहेत. कारण की थोडंसं मला आहे म्हणजे थोडंसं माझं वेस्टर्न आणि फॉर्मल वेअर जरा जास्त असतं, सो म्हणून पण मला ब्लॅक जास्त आवडतं. बट जसं मी तुम्हाला म्हटलं, ही पर्टिक्युलरली ही जी बॅग आहे ही कुठल्याही आउटफिटवर जाऊ शकते. तुम्ही कलरवरती जाऊ नका. त्याच्यामध्ये येलो, त्याच्यानंतर बेज, पीच, क्रीम, व्हाईट, त्याच्यानंतर असं लाईट पिंक, असे बरेचसे कलर्स आहेत. इनफॅक्ट तुम्ही खूप काय एक्सप्लोर करू शकता याच्यामध्ये. ही अशी स्ट्रक्चर्ड बॅग असल्यामुळे याचा शेप असा पटकन चेंज होत नाही. हे पण एक छान म्हणजे गोष्ट मी ऑब्झर्व केली आहे. कारण कसं आहे, लोकलने प्रवास करायचा असतो, कधी कॅबने, रिक्षाने, लोकल ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करायचं असतं, पावसात पण ट्रॅव्हल करायचं असतं. सो कधीच म्हणजे ह्याचा शेप असा इंटॅक्ट राहतो. म्हणजे आतमध्ये तुम्ही कितीही गर्दी पुसलीत लिटरली तरी बाहेरून ती अशी छान मस्त क्रिस्प कडक आणि जसं ह्याचं स्ट्रक्चर आहे म्हणजे बॉक्स शेप हे असंच्या असंच दिसणार आहे. सो ही गोष्ट मला भरपूर आवडली या बॅगेबाबतीत. दुसरी गोष्ट म्हणजे ही पॉलिसिंथेटिक मटेरियलची एक बॅग, म्हणजे याचं जे फॅब्रिक आहे ते तसं त्या मटेरियलचं असल्यामुळे ही अशी म्हणजे वॉटरप्रूफ सुद्धा आहे. म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं ना की ही ऑल सीझन बॅग आहे. म्हणजे तुम्ही हिला पावसाळ्यातही वापरू शकता. उन्हाळ्यात थंडीत तर काय टेन्शनच नाहीये, पण पावसाळ्यात जनरली टेन्शन असतं. कारण कसं आहे, वॉटर सिपेज होऊन जातं बॅगेमध्ये आणि तुमच्या आतल्या सगळ्या गोष्टी, स्पेसिफिकली जर काही इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्ही कॅरी करत असाल, लॅपटॉप असू शकतो किंवा मोबाईल किंवा चार्जर्स, तर हे सगळंच म्हणजे खूप प्रॉब्लेम होऊन जातो जर त्याला पाणी लागलं. आणि हे इथे कुठेतरी अवॉइड करता येतं. सो याची प्राइस रेंज सुद्धा खूप अफोर्डेबल आहे. म्हणजे अगदी 1300 ते 1500च्या रेंजमध्ये तुम्हाला भेटेल साधारणपणे. कारण मला सुद्धा त्याच्यातच मिळाली होती इनफॅक्ट. आणि खूप असं व्हॅल्यू फॉर मनी वाटतं मला. म्हणजे स्वस्त, मस्त, टिकाऊ आणि तुम्ही याला कितीही पिरडा तुम्ही मस्त पैसा वसूल करून घेऊ शकता इनफॅक्ट या बॅगेचा. एक साधारण 16 ते 18 इंचेस अशी याची हाईट आहे. सो मी ज्या काही गोष्टी तुम्हाला ऍक्च्युली दाखवल्या त्याच्या ऐवजी मी कधी कधी टिफिन आणि वॉटर बॉटल सुद्धा याच्यात नेते. खरंच खूप कम्फर्टेबल आहे आणि तुम्हाला असं खूप थकवाही जाणवणार नाही. कारण खांदे वगैरे कधी कधी दुखायला लागतात. तुम्ही खूप वेळ जर बॅग वगैरे घेऊन तुम्ही उभ्या असाल बस स्टॉपवर किंवा ट्रेनमध्ये किंवा मेट्रो स्टेशनवर, सो तुम्हाला कुठेतरी तो थकवा जाणवतो. पण हे बॅगेचं बेल्ट्सचं पण जे काही फॉर्मेशन आहे ना, ह्याच्यामुळे खूप जास्त कम्फर्ट असं फील होतं आणि हा माझा खूप जेन्युइन फीडबॅक आहे. सो मला हवंय की तुम्ही नक्कीच हा ब्रँड आणि स्पेसिफिकली हीच बॅग ऍक्च्युली तुम्ही ट्राय करा. तर कमेंट्समध्ये मला कळवा की तुमच्याकडे सुद्धा असा काही तोडगा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही हा बॅगेमधला सगळा पसारा असं छान अरेंज करू शकतात. आणि जसं मी असं 2 in 1 कॉम्बिनेशन निवडलंय, जिकडे मला एक क्लासी आणि एक ऐसपैस जागा असणारी अशी ही एक छान कम्फर्टेबल बॅग भेटलेली आहे. सो असंच काही ऑप्शन तुमच्याकडे सुद्धा आहे की तुम्ही सुद्धा असं काही ऑप्शनच्या शोधात आहात, तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजेच आपली भेट पुन्हा पुन्हा होत राहील आणि मी असेच छोटे छोटे 5-7 मिनिट्सचे व्हिडिओज घेऊन येत राहील. म्हणजेच तुम्हाला सुद्धा मदत होईल आणि मला सुद्धा कळत जाईल नवीन काही गोष्टी तुमच्या. तोपर्यंत बाय बाय, ठीक आहे.